नमस्कार. आज आपण कढी वडा करणार आहोत. खूप छान हे कॉम्बिनेशन लागतं खाण्यासाठी. मी जेव्हा खाल्ली आहे कढी वडा, ही डिश ती सांगलीला खाल्ली आहे आणि अतिशय सुंदर स्वादिष्ट अशी लागते. तर आज आपण ही करूया. इथे मी दही घेतलं आहे. आता कढीसाठी मी तयारी करते. इथे मी 1 ग्लास पाणी घालते. याचं आपण ताक करून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये मी 2 चमचा बेसन घेते. आणि यामध्ये आपण ताक घालून हे ढवळून घेऊ छानपैकी. आणि कढीसाठी आपण हे त्यामध्ये ॲड करू, म्हणजे गुठळ्या होत नाही. ते घालू, छान मिळवून मिसळून येते हे. यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्या वाटीला लागलेलं बेसन घेण्यासाठी. तर हे हलवून घेऊ आपण. बघा, बिलकुल गुठळ्या होत नाहीत याच्या. तर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया. हलवून घेऊ आपण. आता इथे आपण कढी करून घेणार आहोत. तेल घालू आपण भांड्यामध्ये 3 चमचे. तेल आपलं तापलं आहे, आपण मोहरी घालू. जिरे, ते आलं लसूण आणि मिरचीचा मी ठेचा केला आहे तो आपण घालूया. कढीपत्ता, हळद, आणि हिंग. मस्त खमंग फोडणी झाली. आता यामध्ये आपण ताक मिक्स करू, ज्यात आपण बेसन घातलेलं आहे. हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, नाही तर हे फाटू शकतं. थोडंसं पाणी घेते. हे गॅस मोठा करून आपण ढवळत राहू. कढीला उकळी फुटली की आपण गॅस बंद करू. उकळी आली की कढी झाली असं समजायचं. ते कढीला उकळी आलेली आहे. कढी आपली तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. इथे मी बटाट्या वड्यांच्या कव्हरसाठी 1 बाउलभर बेसन घेतलेलं आहे. यामध्ये मीठ घालू अर्धा चमचा. पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद. आता हे सगळं थोडं थोडं पाणी घालून आपण भिजवून घेऊ. थोडं घट्ट ठेवायचं हे. हे पीठ भिजवून आपलं तयार आहे. इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत सारणासाठी. ते आपण किसणीने बारीक करून घेऊया. इथे एका भांड्यात मी तेल घेतले. तेल गरम झालं आहे. त्यात आपण आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली ती घालूया. आणि हळद. गॅस मी बंद केला आहे.
तर ही जी फोडणी आपण केलेली आहे ती आपण ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे छान खमंगपणा येतो त्याला. तर यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून हे छान मिक्स करून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. त्या बेसन पिठामध्ये आपण अगदी चिमूटभर खायचा सोडा घालणार आहोत. थोडंसं ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी घालते मी. हलवून घेऊन छान छान फेटून घ्यायचं हे. तर इथे मी एका कढईत तेल तापत ठेवलं आहे. आपण वडे तळून घेऊया. इथे कढईत ठेवलेलं तेल आपलं तापलेलं आहे. आपण आता एक एक वडा तळायला घेऊया. असे आपण सगळे वडे तळून घ्यायचे.